नमस्कार, माझं नाव सुशील भावसार. मी एक सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर आहे. आज हे सर जिमच्या इन्क्वायरीसाठी आले आहेत. तर आज आपण थोडं जिम बद्दल समजून घेऊया की जिम मध्ये एक्झॅक्टली काम कसं केलं जातं आणि जिम मध्ये आपण कसं स्वतःचं फिटनेस अपग्रेड करू शकतो. तर आज आपण समजून घेणार आहोत की जिम लावण्याचे जे मेन उद्देश आहे ते असणारे आपल्याला स्वतःच्या फिटनेसला अपग्रेड करायचंय. आता फिटनेसला अपग्रेड करण्याचा अर्थ काय होतं, आपण जिम यासाठी लावणार आहे की आपल्याला जनरली फिजिकली प्रिपेअर्ड राहायचंय. जनरल फिजिकल प्रिपेअर्डनेस म्हणजे एक्सरसाइज करण्याचा सगळ्यात मेन जो उद्देश असणार आहे तो असणार आहे फिजिकली फिट असणं. जर उद्या कोणी म्हटलं तुम्हाला 100 मीटर पळायचंय तर पळता आलं पाहिजे. उद्या जर कोणी म्हटलं तुम्हाला 50 किलो वजन उचलायचंय तर ते उचलता आलं पाहिजे. आणि उद्या जर म्हटलं स्नायूंना जास्त वेळ काम करण्याची क्षमता वाढायची, जसं ट्रेकिंगसाठी किंवा मग कुठे तुम्ही फ्लोअरवर जाताय 10 मजले चालायचे आहेत तर तिथे एन्ड्युरन्सची गरज असते, त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करायचंय. आणि जो चौथा कंपोनंट असतो बॉडी फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे आपल्याला काय करायचं, शरीर मजबूत करायचंय पण स्नायू जॉईंट मध्ये असलेले रेंज ऑफ मोशन आणि जे आहे म्हणजे मसल जे आहे ते फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. तर हे थोडक्यात आपण समजून घेऊ की नेमकी फिटनेस म्हणजे काय आणि त्याचे घटक म्हणजे कंपोनंट्स कुठले असतात. तर सगळ्यात पहिला जो घटक असतो फिटनेस मध्ये त्याला म्हणतात कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्स. कार्डिओ म्हणजे हार्ट, रेस्पिरेटरी म्हणजे लंग्स. आपल्याला अशा एक्सरसाइज करायच्या आहे की ज्याने आपले हार्ट आणि लंग्स यांची कॅपॅसिटी वाढेल. म्हणजे काय, तर स्टॅमिना वाढेल. ठीक आहे. तर यासाठी जिम मध्ये कुठल्या एक्सरसाइज असतात, तर जिम मध्ये आपण ट्रेडमिल करू शकतो. जिम मध्ये इलेक्ट्रिकल आहे, स्पिनिंग बाईक आहे, एअर बाईक आहे, असे बरेच वेगवेगळे मशीन्स असतात किंवा इन्स्ट्रुमेंट असतात की ज्यामध्ये आपण कार्डिओ रेस्पिरेटरी एन्ड्युरन्सला इम्प्रूव्ह करू शकतो. त्याचा डे टू डे लाईफ मध्ये बेनिफिट काय होतो की जितके चांगलं हार्ट आणि लंग्सची काम करण्याची कॅपॅसिटी वाढते तेवढ्या आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो चांगला इम्प्रूव्ह होतो है ना. तर यासाठी आपण हे करणार. चला, आता स्टॅमिना इम्प्रूव्ह झालेला आहे पण मग आपण फिट झालो का, तर नाही. तर आपण फक्त फिटनेसचा एकच घटक इम्प्रूव्ह केला. म्हणून जिम मध्ये दुसरी गोष्ट लक्ष दिली जाते, त्याला म्हणतात स्केलेटल मस्क्युलर स्ट्रेंथ. स्केलेटन म्हणजे काय की जे आपलं बोन स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर म्हणजे स्नायू मसल्स, आणि स्ट्रेंथ म्हणजे त्यांची ताकद वाढवायची. म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला मसल मास किंवा बोन डेन्सिटी इम्प्रूव्ह करून जॉईंट मध्ये असलेले लिगामेंट टेंडनला पण स्ट्रॉंग करायचंय. तर जितकं जास्त आपलं स्ट्रक्चर मजबूत असेल तेवढं डे टू डे लाईफ मध्ये आपण रुटीन जे आहे किंवा रोजचे जे काम आहे ते सहज करतो. आता बघा याची गरज काय आहे, जसं आपण 25 वयानंतर बॉडी डिजनरेट होते, म्हणजे आफ्टर द एज ऑफ 25 आपली बॉडी ही हळूहळू डिजनरेशन होते, एजिंग फास्ट होते. म्हणजे काय होतं, स्नायू कमजोर व्हायला लागतात, बोन डेन्सिटी हाडांची झीज व्हायला लागते है ना, बऱ्यापैकी जॉईंट प्रॉब्लेम लोकांना व्हायला लागतात. याचं कारण काय की आपण एक्सरसाइजला अवॉइड करतोय किंवा दुर्लक्ष करतो. आता जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, त्याच्यामुळे काय होतं की आपले स्ट्रेंथ किंवा आपले स्ट्रक्चर मजबूत होतात, म्हणजे बोन्स मजबूत होतात, तुमचं स्नायू मजबूत होतात. मग तुम्ही कुठल्या एज ग्रुप मध्ये असा, 30s मध्ये असा, 40s मध्ये असा, तुम्हाला चालताना उठताना बसताना काम करताना कॉन्फिडन्स आणि स्ट्रेंथ वाढलेली असते. म्हणून मग आपण जिम मध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग कंपल्सरी करणार. ठीक आहे. तर नेक्स्ट कंपोनंट आपण घेणार मस्क्युलर एन्ड्युरन्स, म्हणजे स्नायूंना जास्त वेळ काम करण्याची क्षमता. तर मग त्यामध्ये जे बेसिक बॉडी वेट ट्रेनिंग असतात, मग काही वेळेस फंक्शनल ट्रेनिंग शिकवले जातात, त्यावेळेस बेसिक ॲरोबिक ट्रेनिंग्स असतात किंवा मग क्रॉसफिट ट्रेनिंग. यांचा मेन एकच गोल असतो की स्नायूंना जास्त वेळ काम करण्याची क्षमता इम्प्रूव्ह करणं. चौथी गोष्ट आपण जिम मध्ये लक्ष देतो त्याला म्हणतात बॉडी फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे बघा शरीर किती मजबूत असेल पण शरीर जर लवचिक नसेल किंवा मग मसल जर फ्लेक्झिबल नसेल तर ते तेवढे फायदेशीर नाही होत किंवा डे टू डे लाईफ मध्ये आपण कम्फर्ट नाही राहत. स्टिफनेस वाढल्यामुळे इंजरी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून मग आपण जिम मध्ये कंपल्सरी सुरुवातीला मोबिलिटी ड्रिल्स करतो, ज्यामध्ये सर्वायकल मानेपासून तर अँकल जॉईंट पर्यंत प्रत्येक जॉईंटला आपण प्रिपेअर करतो फॉर एक्सरसाइज, आणि ज्याचा बेनिफिट आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये पण होतो. त्यानंतर आपण कंपल्सरी लक्ष देतो स्ट्रेचिंग. आता त्यामध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह स्ट्रेचेस असतात, काही योगाचे 1-2 आसन असतात ते आपण घेत असतो. त्याचा बेनिफिट काय होतो की जे माझे स्नायू मजबूत होत आहेत ते फ्लेक्झिबल पण राहावे किंवा लवचिक राहावे, म्हणून आपण त्या गोष्टी ऍड करणार. पाचवा कंपोनंट आहे त्याला म्हणतात आयडियल बॉडी कंपोजिशन.
आता बॉडी कंपोजिशन म्हणजे शरीराची रचना कशी पाहिजे की ज्यामध्ये बॉडी मास म्हणजे मसल मास योग्य प्रमाणात पाहिजे, बॉडी फॅट योग्य प्रमाणात पाहिजे. तर ते जे आहे ते फक्त न्यूट्रिशन म्हणजे घरच्या योग्य पोषक आहाराने कव्हर होतं. तर जिम करणं, एक्सरसाइज करणं, तुम्ही कुठलाही प्रकार करा, पण त्यामध्ये जर आपण आहाराकडे दुर्लक्ष करत असू तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. म्हणून आयडियल बॉडी कंपोजिशन म्हणतं की आपल्याला योग्य आणि पोषक आहार असणं गरजेचं आहे. बघा, योग्य पोषकचा अर्थ काय होतो की आपल्याला फक्त पोट भरण्यासाठी नाही खायचं, तर शरीराला आवश्यक घटक मिळण्यासाठी खायचे. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन सोर्स असणं, चांगले डायटरी फॅट्स असणं, चांगले कार्बोहायड्रेट्स असणं गरजेचे. प्रोटीन सोर्स म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी सप्लिमेंट, बिलकुल नाही. घरच्या आहारातनं मिळणारा फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स आपण घेऊ शकतो. मग प्युअर व्हेजिटेरियन लोक असतील तर मग त्यांना प्युअर व्हेजिटेरियन डाएट बद्दल गायडन्स होतं. जे नॉन व्हेजिटेरियन असतील मग त्यांना नॉन व्हेजिटेरियन बद्दल गाईड केलं जातं. तर ह्या 5 गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करतात तेव्हा तुम्ही स्वतःला फिट म्हणू शकता. आणि ही गोष्ट आपण आपल्या धनंजय फिटनेसमध्ये कव्हर करून देतो. थँक्यू.